नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी शिष्यवृत्तीमधील काही प्रश्नाचे विद्यार्थी आपल्याला विचारले होते, त्याबद्दलच आपल्याला थोडं स्पष्टीकरण बघायचं आहे. त्यामधील पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीत रेखी F समांतर आहे रेखी IH, कोण F व कोण I हे काटकोन आहेत. EF बरोबर 24 सेंटीमीटर, EI बरोबर 9 सेंटीमीटर, FG बरोबर 7 सेंटीमीटर, IH बरोबर 40 सेंटीमीटर. तर आकृतीची परिमिती काढा. ही अशी आकृती दिलेली आहे. याच्यामध्ये EF आणि IH हे दोन रेषा समांतर आहेत. कोण I आणि कोण F हे काटकोन आहेत. IH बरोबर 40 दिलेला आहे, IE बरोबर 9 दिलेला आहे, EF बरोबर 24 दिलेला आहे, FG बरोबर 7 दिलेला आहे. तर आपल्याला आकृतीची परिमिती काढायची. आकृतीची परिमिती काढायची म्हणजे काय करायचं असतं नेमकं, तर या आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापाची बेरीज म्हणजे 1 2 3 4 5 ही 5 बाजूंची बेरीज आपल्याला करायची आहे. आता आपल्याला ही फक्त लांबी माहित नाही. ही लांबी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इथं एक मोठा काटकोन त्रिकोण आहे, IH हा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये काटकोन करणाऱ्या दोन बाजूंची लांबी माहित आहे आपल्याला, म्हणजे याच्यावर आपण पायथागोरसच्या सिद्धांताने EH ची लांबी काढू शकतो. त्याशिवाय हा दुसरा त्रिकोण EFG हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये सुद्धा काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या लांबीची लांबी माहित आहे आपल्याला. त्यावरून आपल्याला EJ हा कर्ण, या कर्णाची लांबी आपण काढू शकतो. आणि ही बाजू काढण्यासाठी या मोठ्या बाजूमधून ही EG जर वजा केलं तर आपल्याला GH ची लांबी मिळणार आहे. त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता याच्यामध्ये दोन भाग आहेत. पहिला हा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण EIH काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या सिद्धांताने कर्णाची लांबी काय ते बघू. EH चा वर्ग, कर्ण EH चा वर्ग बरोबर EI चा वर्ग अधिक IH चा वर्ग, म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज कर्णाच्या वर्गा इतकी असते. या सूत्राचा वापर करतोय आपण. बरोबर EI दिलेला 9, 9 चा वर्ग अधिक IH दिलेला आहे 40, 40 चा वर्ग, 9 चा वर्ग 81 अधिक 40 चा वर्ग 1600. दोन्हीची बेरीज झाली 1681. म्हणून EH बरोबर असणार आहे वर्गमुळात 1681 आणि 1681 41 चा वर्गमूळ आहे. म्हणजे EH ची लांबी आली, या पूर्ण EH ची लांबी आली 41 अंश. आता दुसरा हा छोटा जो काटकोन त्रिकोण आहे EFG, या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या दोन बाजूंची लांबी माहित आहे आपल्याला. त्यावरून आपण EG ची लांबी काढूया. EG चा वर्ग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार EG चा वर्ग बरोबर असणार आहे EF चा वर्ग अधिक FG चा वर्ग, EF चा वर्ग 24 चा वर्ग अधिक FG 7 चा वर्ग, 24 चा वर्ग 576 अधिक 7 चा वर्ग 49. या दोन्हीची बेरीज येते 625, म्हणजे EG चा वर्ग बरोबर आलेला आहे 625. म्हणून EG बरोबर आलं वर्गमुळात 625 आणि 625 25 चा वर्गमूळ आहे. म्हणून EG ची लांबी आली 25. आता आपल्याला EH ची लांबी माहित आहे 41, EG ची लांबी माहित आहे 25. 41 मधून जर 25 वजा केलं तर आपल्याला GH ची लांबी मिळेल 41 वजा 25 बरोबर आहे 16. म्हणून GH लेंथ ऑफ GH इज इक्वल टू आलं 16, म्हणजे ही आली लांबी 16 सेंटीमीटर. आता या आकृतीची परिमिती आपल्याला काढायची, म्हणजे सर्व बाजूच्या लांबीची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे काय काय करायचं आपल्याला, 24 आहे, EF ची लांबी 24 मध्ये 9 मिळवू आणि त्यामध्ये IH ची लांबी 40 मिळवू आणि कर्ण GH ची लांबी 16 मिळवू आणि हा FG 7. या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज जर केली आपण 24 आणि 33 आणि 40, 73 आणि 16 83 6 89 7 96 सेंटीमीटर. म्हणून या आकृतीची परिमिती आहे 96 सेंटीमीटर. आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N आणि रेषा X व रेषा Y या त्याच्या छेदिका आहेत. आपल्याकडे एक आकृती दिलेली आहे पहा इथं. या आकृतीमध्ये एक मिनिट, या आकृतीमध्ये आपल्याला L, M आणि N या तीन रेषा समांतर आहेत. X आणि Y हे त्याच्या छेदिका आहेत. X, A, B आणि C बिंदूमध्ये L, M आणि N या रेषांना छेदते. तर Y ही छेदिका P, Q, R या तीन बिंदूमध्ये रेषा L, रेषा M आणि रेषा N यांना छेदते. आणि इथं आपल्याला AB ची लांबी दिलेली आहे 18 आणि BC ची लांबी दिलेली आहे 30, QR बरोबर दिलेला आहे 21. तर आपल्याला काढायचं ही पूर्ण PR ची लांबी. त्याच्यासाठी आधी आपल्याला PQ ची लांबी काढावी लागेल आणि त्या दोन्हीची बेरीज ही PR इतकी असणार आहे. तीन समांतर रेषा आणि दोन छेदिकांचा आंतरछेदाचा जो प्रमेय आहे, आंतरछेदाच्या प्रमेयानुसार AB भागिले BC बरोबर असणार आहे PQ भागिले QR. आपल्याला AB चं माहित आहे, AB किती आहे 18 भागिले BC आहे 30 बरोबर PQ काढायचं आपल्याला भागिले QR असणार आहे 21.
म्हणून आता क्रॉस मल्टिप्लेक्स तिरकस गुणाकार करू यांचा आपण. तिरकस गुणाकार करू. पी गुणिले 30 बरोबर असणार आहे 18 गुणिले 21. म्हणून पी बरोबर असणार आहे 18 गुणिले 21 भागिले 30. भाग करू आपण. 6 त्रिक 18, 6 पंचे 30, म्हणजे 21 त्रिक वर राहिला. 21 त्रिक 63 भागिले 5, 5 एक्क 5, 5 एक्क 5, 1 उरले 13 झाले, 5 दोरे 10, 5 अख्ख 30. म्हणजे PQ ची लांबी आली. लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू आलं 12.6. PQ आलं 12.6. आपल्याला विचारलेलं PR ची लांबी. परीक्षेमध्ये बघा कन्फ्युज कसं करतात. आपण 12.6 केलं आणि उत्तर 12.6 आपण बरोबर आहे असं म्हणू शकतो, परंतु त्या पद्धतीने न करता PR ची पूर्ण लांबी काढायची. आपल्याला PR बरोबर असणार आहे, लेंथ ऑफ PR बरोबर असणार आहे लेंथ PQ प्लस लेंथ QR. PQ ची लांबी आपण आत्ताच काढलेली आहे 12.6 अधिक QR 21 दिलेला आहे आणि दोन्हीची बेरीज येईल 33.6 सेंटीमीटर, जो पर्याय क्रमांक 4 असणार आहे. वर्तुळामध्ये त्रिज्या एवढ्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर त्रिज्येच्या किती पट असते? त्रिज्या एवढ्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर त्रिज्येच्या किती पट असते? आता हा प्रश्न आपण प्रत्यक्ष सोडून बघूया. आता आपण त्रिज्या जर x मानली, त्रिज्या AO बरोबर x आणि त्रिज्या इतक्याच अंतरावर, म्हणजे त्रिज्या ही x आहे आणि त्रिज्या एवढीच जीवेची लांबी आहे. हे जेव्हा AB, म्हणून जेव्हा AB सुद्धा किती असणार आहे? जेव्हा AB बरोबर सुद्धा x असणार आहे. इथं आपण P बिंदू देऊ. जिथं O मधून लंब टाकलेला आहे तिथं आपण P नाव देऊ. म्हणून AP बरोबर असणार आहे x भागिले 2. कारण वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे 2 समान भाग करतो, म्हणजे AP बरोबर असणार आहे जीवेच्या निम्न, म्हणजे x भागिले 2. आता हा त्रिकोण OAP मध्ये, हा त्रिकोण आहे. त्रिकोण OAP मध्ये त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे इथं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार OA चा वर्ग बरोबर असणार आहे AP चा वर्ग अधिक OP चा वर्ग. आधी आपल्याला OP ची लांबी काढायची आणि त्यानंतर त्याची पट काय हे शोधून काढायचे आहे. OA दिलेला x चा वर्ग बरोबर AP दिलेला आहे x भागिले 2. AP आपण x भागिले 2 इथे घेतलेला आहे. x भागिले 2 चा वर्ग अधिक OP चा वर्ग. x वर्ग अधिक x वर्ग बरोबर हा x वर्ग छेद 2 चा वर्ग 4 अधिक OP चा वर्ग. हे प्लस आहे, इकडे जो मायनस होईल, म्हणजे आलं OP चा वर्ग बरोबर आलं x वर्ग वजा x वर्ग भागिले 4. याची बेरीज केलं 4 गुणिले x 4 x वर्ग वजा x वर्ग भागिले 4. 4 x वर्ग मधून x वर्ग गेले किती आलं? 3 x वर्ग भागिले 4. म्हणजेच OP चा वर्ग बरोबर आलेला आहे 3 x वर्ग भागिले 4, म्हणजेच 3 गुणिले x वर्ग भागिले 4. म्हणून OP बरोबर असणार आहे वर्गमुळात 3 गुणिले x वर्ग भागिले 4. आता x वरचं वर्गमूळ x आलेला आहे, 4चं 2 गुणिले वर्गमुळात 3, म्हणजेच असणार आहे वर्गमुळात 3x छेद 2. आता इथं पट विचारलेले आपल्याला. पट विचारलेलं किती असणार आहे? पट वर्गमुळात 3/2 पट इतकी असणारे आहे. पर्याय क्रमांक 1. O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती आहे? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एक मिनिट, थोडं सेटिंग चेंज करतो मी. O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, तर त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती? इथं दिलेलं आहे त्रिज्या. आता इथं आपण प्रत्यक्ष वर्तुळ काढलेलं आहे. O केंद्र आहे, जेव्हा PQ मानू आपण इथं A नाव देऊया. आता त्रिज्या OP दिलेली आहे, लेंथ ऑफ OP बरोबर दिलेलं आहे 10 सेमी, आणि जेव्हा
पी क्यू बरोबर दिलेला आहे 16 सेमी. आता ओ पासून पी वर इथं एक लंब काढला. या लंबामुळे काय झालेलं आहे, पी क्यूचे दोन समान भाग झालेत. म्हणजे लेंथ ऑफ पी ए बरोबर असणार आहे 16/2 बरोबर 8 सेंटीमीटर. पी ए असणार आहे 8 सेंटीमीटर. ओ पी त्रिज्या दिलेली आपल्याला 10. तर ओ ए काढायचा आपल्याला. आता हा पुन्हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. त्रिकोण ओ पी ए हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. कर्ण माहित आहे, त्याचा पाया माहित आहे, उंची काढायची आपल्याला. म्हणजेच इथं असणार आहे ओ ए चा वर्ग अधिक पी ए चा वर्ग बरोबर ओ पी चा वर्ग. ओ ए काढायचा आहे. ओ ए चा वर्ग आहे तसं ठेवा, प्लस पी ए आपण बघितलेला आहे. जीवा 8 आहे म्हणजे पी असणार आहे, सॉरी जीवा 16 आहे म्हणजे पी असणार आहे 8. 8चा वर्ग बरोबर ओ पी दिलेला आहे 10. 10चा वर्ग म्हणजेच ओ ए चा वर्ग अधिक 8चा वर्ग 64 बरोबर 10चा वर्ग 100. ओ ए चा वर्ग बरोबर 100. हा 64 प्लस असलेला तिकडे जाऊन मायनस झालेला आहे. 100 मायनस 64 बरोबर 36. म्हणून ओ ए चा वर्ग बरोबर आलेला 36. म्हणून ओ ए बरोबर असणार आहे वर्गमुळात 36 म्हणजे 6. ओ ए ची लांबी 6 आली. म्हणजे केंद्रापासूनची 16 सेमी लांबी असलेले जीवेचे केंद्रापासूनचे अंतर असणार आहे 6 सेंटीमीटर. चौकोन एक या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न बघूया आपण. चौकोन एबीसी हा चक्रीय चौकोन आहे. कोन बीएडी. चौकोन एबीसी हा चक्रीय चौकोन आहे. कोन बीएडी. कोन बीएडी हा दिलेला आहे 75 अंशाचा आणि कोन एडीसी कोन एडीसी दिलेला आहे 85 अंश. आणि या कोनाचा कोन बी चा आणि कोन सी चा दुभाजक इथं आपण नाव देऊ ओ बिंदू. ओ बिंदू मध्ये छेदतात. हे दोन्ही दुभाजक आहेत म्हणजे इथं समान भाग तयार झाले, तिथं सुद्धा समान भाग तयार झालेले आहेत. आता चक्रीय चौकोन कशाला म्हणतात, तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन असे म्हणतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणजे ए अधिक सी बरोबर असणार आहे 180 अंश आणि बी अधिक डी बरोबर असणार आहे 180 अंश. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला कोन बीओसीचं या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आधी आपण कोन बीचं माप आणि कोन सीचं माप काढूया. आपल्याला चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार आता चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार काय असणार आहे, कोन ए प्लस कोन सी बरोबर 180 अंश. कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोर कोन हे परस्परांशी पूरक असतात. म्हणजे चक्रीय चौकोनाच्या समोरासमोर कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोन ए प्लस कोन सी बरोबर असणार आहे 180 अंश. आणि ए चं माप आपल्याला दिलेलं 75 अंश प्लस कोन सी बरोबर 180 अंश. म्हणून कोन सी बरोबर 180 हा 75 प्लस असलेला मायनस झाला 75 बरोबर आलं 180 मधून 75 गेले 105 अंश. म्हणजे कोन सी चं माप आलेलं आहे पूर्ण 105 अंश. आता त्याच गुणधर्मानुसार हे झालं पहिला मुद्दा आपला. त्यानंतर आता कोन बी आणि कोन डी हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत. हे सुद्धा परस्परांशी पूरक असणार आहेत. म्हणजे दोन्हीच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंश असणार आहे. म्हणजेच माप कोन बी प्लस माप कोन डी बरोबर असणार आहे 180 अंश. माप कोन बी प्लस माप कोन डी चं माप माहिती आपल्याला 85 बरोबर 180 अंश. माप कोन बी बरोबर 180 वजा 85 दोन्हीची वजाबाकी करा. दोन्हीची वजाबाकी येते 95 अंश. म्हणजे माप कोन बी बरोबर आलेला आहे 95 अंश. याला 95 अंश. आता कोन बीडी हा आणि सीडी बीओ आणि सीओ हे दोन्ही काय आहेत, या दोन्ही कोणाचे कोन दुभाजक आहेत. म्हणजे हा छोट्या त्रिकोणातले कोन बी आणि छोट्या त्रिकोणातला कोन सी या दोघांचं माप या बीच्या 50% असणार आहे निम्म असणार आहे आणि सीच्या पण निम्म असणार आहे. म्हणजेच माप कोन त्रिकोण बीओसी मध्ये, आता हा छोट्या त्रिकोणाचा विचार करतो आपण फक्त, या त्रिकोण बीओसी मध्ये कोन सीबीओ बरोबर असणार आहे या कोणाच्या
मापाच्या निम्मा. या कोणाचं माप आहे 95, 95 भागिले 2 किंवा याला 95 भागिले 2. हा ठीक आहे, तसं ठेवू आपण. आणि माप कोण Cचं आता म्हणजे BCOचं माप कोण BCOचं माप असणार आहे 105 भागिले 2. माप कोण CBO चालत 95 भागिले 2, BCO चालत 105 भागिले 2. आता दोघांचं दशांश मध्ये रूपांतर करून आपण बेरीज सुद्धा करू शकता किंवा याला आहे तसं ठेवलं तरी येईल. आता त्रिकोण AOB मध्ये हा त्रिकोण BOC मध्ये या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असणार आहे 180 अंश. म्हणजे माप कोण B, कोण C आणि कोण O या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणजेच त्रिकोण BOC मध्ये माप कोण CBO अधिक माप कोण BCO अधिक माप कोण BOC बरोबर असणार आहे 180 अंश. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते या गुणधर्मानुसार. आता यानंतर आता CBO माहित आपल्याला 95/2 अधिक BCO माहित आहे 105/2 अधिक माप कोण BOC आहे तसं ठेवा बरोबर 180 अंश. या दोघांची बेरीज करू. छेद समान आहे, दोन्ही बद्दल 1 2 घेतलं. 95 प्लस 105 झालं 200 प्लस माप कोण BOC बरोबर 180 अंश. 1 100 म्हणजे झालं हे 100 अधिक माप कोण BOC बरोबर 180 अंश. हा 100 प्लस आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन मायनस होईल. मी दुसऱ्या पानावर घेतो. म्हणून माप कोण BOC बरोबर 180 वजा 100 बरोबर 80 अंश. म्हणजे माप कोण BOCचं माप असणार आहे 80 अंश. या BOCचं माप असणार आहे 80 अंश. पर्याय क्रमांक 3. ओके, धन्यवाद. आपण पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.